नमस्कार. आपल्यासाठी एक अभंग तो असा आहे. नाही युक्त बुद्धी तेथे कैचा भाव, नाही युक्त बुद्धी तेथे कैचा भाव, नाही नाही देव तयापाशी. नाही जिथे शांती नाही तिथे सुख, नाही जिथे शांती नाही तिथे सुख, जागोजागी दुःख भरलेले, जागोजागी दुःख भरलेले. लोभावरी मन मागे मुखी धन, लोभावरी मन मागे मुखी धन, देऊ नये कन भामट्याशी, देऊ नये कन भामट्यांशी. उदात्त विचार समाजाची सेवा, उदात्त विचार समाजाची सेवा, मानपान द्यावा सज्जनासी, मानपान द्यावा सज्जनासी. राम म्हणे जाना आत्मतत्व खरे, राम म्हणे जाना आत्मतत्व खरे, साधन दुसरे नाही नाही. तर या अभंगामध्ये असा भाव मांडलेला आहे की ज्याची बुद्धी युक्त नाही, योग्य नाही, त्याच्या मनामध्ये सद्भावना येत नाहीत. आणि मग सद्भावना ज्याच्याकडं नाहीत त्या ठिकाणी देव कसा आला? कुठला देव आला तिथं? ज्याच्या मनामध्ये सद्भावना नाही तिथं शांतीही वास करत नाही, आणि ज्या ठिकाणी शांती नाही तिथे देव नाही. दया क्षमा शांती तेथे देवाची वस्ती. ज्या ठिकाणी दया आणि क्षमा शांती असते तिथं तिथे देवाचीच वस्ती असते. मग त्या ठिकाणी जिथं शांती नाही तिथं काय आहे? तर जागोजागी दुःख भरलेले, ज्याचं मन लोभावर मानावर अडून बसलेलं आहे. तर अशा भामट्यांना सुद्धा आपण ओळखलं पाहिजे, कारण यामुळंच जगामध्ये दुःख वाढण्याची शक्यता आहे. लोभ असल्यामुळंच दुःख आहे. सर्व पापाचा जर कुणी हे असेल, सर्व मूळ असेल तर लोभ आहे. आणि म्हणून लोभावर ज्याचं मन आहे ते आपण ओळखलं पाहिजे, आणि अशा लोभी माणसापासून आपण दूर राहिलं पाहिजे. मग कुणाची सेवा करायला पाहिजे? उदात्त विचार समाजाची सेवा, म्हणजे ज्याच्या मनामध्ये समाजाबद्दल तळमळ आहे, ज्याला वाटते की समाजामधली जी व्यसनाधीनता आहे किंवा अंधविश्वास आहेत किंवा वाईट चालीरीती आहेत या बंद व्हाव्यात आणि सर्वांना सुख मिळावं अशी ज्याची इच्छा आहे, नवे नवे ज्याला समाजाविषयी कळवळ आहे, अशांची सेवा करा. उदात्त विचार, ज्याचा विचार पण उदात्त असला पाहिजे आणि समाजाची सेवा करण्याची त्याची इच्छा पाहिजे. मानपान द्यावा सज्जनाशी, आणि मग अशा विद्वान पंडित सज्जनाला मानपान दिला पाहिजे. त्याचा आदरातिथ्य आपल्या घरी झालं पाहिजे, आनंदवारी आपल्या घरी आली पाहिजे. आणि ही आनंदवारी जोपर्यंत आपल्या जीवनात येणार नाही तोपर्यंत आपल्याला सुख मिळणार नाही. राम म्हणे जाना आत्मतत्व बरे, राम म्हणे जाना आत्मतत्व बरे, साधन दुसरे नाही नाही. जोपर्यंत या आत्म्याला तुम्ही ओळखणार नाहीत, मी ओळखणार नाही, तोपर्यंत तुम्ही कोणतीही भक्ती करू शकत नाहीत. कारण तुम्हाला कशाची भक्ती, काय भक्ती कशी करायची माहीत नसल्यामुळं मग ही जी केलं जातं आहे ते फक्त कर्मकांड होते. आपण त्याला भक्ती नाव देतो, पण ते कर्मकांड होते. कारण त्यामुळं कोणताही आत्मा जर संतुष्ट होत नसेल तर त्यामध्ये फायदा काय? जर तुमचा निवद खाऊन जर एखादा प्राणी त्याच्या आत्म्याला सुख मिळालं तर त्या निवदाचा फायदा होईल. किंवा कोणतीही गोष्ट तुम्ही एखादी चांगली स्वयंपाक केला तर ते अतिथी किंवा घरच्यांना जर त्याच्यापासून सुख मिळालं, आनंद मिळाला तर त्या स्वयंपाकाचा उपयोग आहे. तसंच आपल्या प्रत्येक कामाचं फळ हे कुणाच्या तरी कामी येण्याला आहे. जोपर्यंत ते कर्म कुणाच्या तरी कामी येत नाही तोपर्यंत ते कर्म हे कर्मकांड राहते. मग तिथं भक्ती होत नाही. आणि देवाला तर भक्ती आवडते. देव भावेचा भुकेला आहे, भाव पाहिजे, भक्ती पाहिजे. दया सर्व भूतेषु संतुष्ट्या येणे केनवा, सर्व इंद्रिय उपशांत्याचं तुष्यती अशी जनार्दना. ईश्वर ताबडतोब प्रसन्न होईल, पण त्यासाठी इंद्रियावर ताबा पाहिजे. इंद्रियावर ताबा असण्यासाठी आपलं मन पवित्र आणि शुद्ध पाहिजे.
जोपर्यंत मन पवित्र आणि शुद्ध होत नाही तोपर्यंत इंद्रियावर ताबा होत नाही. म्हणून भूतमात्राविषयी प्रेम वाटत नाही, दया येत नाही आणि सुखदुःखामध्ये समस्थितीत राहायची बुद्धी येत नाही. म्हणून दुःख आलं की गंगावून जातो आणि सुख आलं की पुन्हा हर्षोल्लासित होऊन विसरून जातो तो देवाला. परमेश्वराने ही सुंदर अशी सृष्टी आपल्यासाठी तयार केली. परमेश्वराने आपल्याला डोळे, कान, नाक, त्वचा, जीभ आणि सर्व व्यवस्थित दिलेलं आहे. वैभवही दिलेलं आहे आणि त्याचा भोग घेत घेत आपण ईश्वराची आठवण केली, चिंतन मनन केलं तर या जीवनाचं तर कल्याण होणारच आहे. चारही मुक्त्या आपल्याला या जीवनात मिळू शकतात आणि पुढच्या हजारो जीवनामध्ये सुखही मिळू शकतं. कारण मनुष्य क्षणिक सुखी कधी होत असतो तर हे इंद्रिय सुखाने क्षणिक होतो. जेवण केल्यानंतर तात्पुरती भूक भागते, पण कायमची थोडीच भागते. पण आध्यात्मिक सुखाने या जीवनाभराची भूक भागते, समाधान मिळते आणि नवे नवे या जन्मामध्ये ज्याला कळाले आहे की या जन्मामधल्या उत्कृष्ट कार्याने अनेक जन्मामधली सुद्धा आपली जी भूक आहे ती संपून जाते. सर्व जीवनाचं सर्व जन्मामधल्या दुःखाची निवृत्ती होते. म्हणजेच भव तरून जाऊ शकतो. हा सागर जे आहे मायेचा, हा तरून जाण्याची शक्ती आणि युक्ती या जन्मामध्ये ईश्वरानं आपल्याला दिलेली. या युक्तीचा, शक्तीचा आणि मनुष्य देहरूपी या जीवनाचा उपयोग करून आपण नक्कीच गत्तीस मिळूया. धन्यवाद. रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी.